गुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना नमस्कार। मागच्या गुरुवारी मागच्या गुरुवारी आपण भगवद्गीतेला प्रथम एक सुरुवात केली, पहिल्या श्लोकापासून आपण चर्चा केली। तर म्हणतात की सकृत गीतामृतम स्नानम संसार मलनाशनम। शंकराचार्य गीता महात्म्यामध्ये म्हणतात की मलिने मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने। जेव्हा आपलं शरीर मळ साचतं मग मलिने मोचनम पुंसाम, माणसाचं मळ जेव्हा जातं, घाण शरीरावर ती जाते कधी, जलस्नानम दिने दिने, दररोज आंघोळ करायला लागते पाण्याने। पण म्हणतात सकृत गीतामृतम स्नानम, सकृत म्हणजे एकदा, पण जर गीतामृताने आपण एकदा जरी स्नान केली, फक्त एकदाच करायचे, छानपणे जर गीता समजली तर म्हणतात संसार मलनाशनम, की या संसारात जेवढं काही वाईट पदार्थ आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या नष्ट होऊ शकतात। तर सगळ्यात वाईट गोष्ट कुठे आहे सांगणार पुढे? आपल्या इथे आहे, कचऱ्या कुंडीत, बाहेर नाहीये। कारण कधी कधी चांगले लोक जरी आपल्याला भेटले पण आपले जर विचार चुकीचे असले तर आपण त्या चांगल्या व्यक्तीच्या चांगुलपणाला पण वाईट नावं देतो। आणि समजा आपले विचार योग्य असले, आपली दृष्टी जर योग्य असली, मानसिकता आपण म्हणतो तशी जर चांगली असेल, तर कधीतरी आपण कोणाच्या दुष्कृत्यामध्ये पण एक काहीतरी धडा शिकतो। म्हणतो यांनी असं केलं पण या व्यक्तीला असं करण्याची संधी कोणी दिली, मग शेवटी कुठेतरी मीच मुका होतो म्हणून कदाचित त्याला तो असा वाव मिळाला। म्हणजे एका दुष्कृत्यातून, एका वाईट कृत्यातून पण एक चांगलं शिकण्याची आपल्यामध्ये शक्ती आहे। तर म्हणून समोरचा व्यक्ती ते करणार जो त्याला करायचंय, जे काही त्याला करायचंय, पण त्याचा प्रभाव आपल्यावर काय पडेल हे नक्कीच आपल्या हातावर आहे। म्हणून आपण मानसिकता कशी ठेवायची याच्यावर जर आपण एक भर देऊ शकलो आपल्या जीवनात, एका दिवसाची गोष्ट नाही, वर्षानुवर्ष लागतात तो योग्य दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी, एक स्वतःला वळण देण्यासाठी। आणि नेहमी एक स्वतःला एक आठवण करून दिलं, एक मिनिट मी ते काय ऐकलं होतं, मी काय शिकलो होतो। कुठल्याही गोष्टीला आपण दोन प्रकारे बघू शकतो, तर अशा प्रकारे बघायला पाहिजे। सो गीतामृतम स्नानम, मग श्रीमद भगवद्गीता आहे ती कशाचं स्नान करते? ते काय पाणी नव्हे जे आपण आंघोळ करू शकतो, पण दृष्टी आपली साफ होते। एक गोष्ट आहे खूप प्रचलित आहे, एक परिवार राहत होता आणि त्या परिवारातल्या ज्या बाई आहेत त्या नेहमी पलीकडच्या घराकडे बघतात आणि म्हणतात हे लोक काही कपडे नीट धुत नाहीत, नीट समोरच्या घरात त्यांनी कपडे धुवून असे वाळत घातलेले असतात, तर त्यांचे जे पती आहेत फक्त ऐकून घेतात, जास्ती बोलत नाही। परत दुसऱ्या दिवशी म्हणतात या समोरच्या बाईला ना कपडे पण नीट धुता येत नाही। तर असं 2-3 वेळा होता। मग एक दिवशी त्याचे पती आहेत ते काहीतरी करतात आणि चौथ्या दिवशी ह्या बाई म्हणतात आज कोणीतरी या बाईला पहिल्यांदा शिकवलेलं दिसतंय की कपडे कसे धुवायचे। मग तेव्हा हे जे त्यांचे पती आहेत ते म्हणतात अगं आज रविवार आहे, तर आज सकाळी उठून मी आपल्या घरातल्या ज्या काचा आहेत त्या साफ केल्या आहेत। तेव्हा त्याचं लक्षात येतं। अजून एक गोष्ट ऐकली होती मी की एक साधारणपणे रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पती आहेत ते आपला न्यूजपेपर वाचतायत छान असं एवढं मोठं करून, आणि ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्या स्वयंपाक करतायत। मग त्या तिथून हाक मारतायत अहो आज भजी खाणार का, आणि रिस्पॉन्सच येत नाही काही।
त्यांना राग येतो. तर यांचं असंच आहे, हे जेव्हा पण IPL मॅच बघतात किंवा वर्तमानपत्र वाचतात तेव्हा घराकडे लक्ष नाही याचं. अहो ऐकलं का, आज भजी खाणार का तुम्ही? पुन्हा काही रिस्पॉन्स नाही. आता म्हणतात तर खूप झालं. तसे एकदम धावत येतात तावात आणि तो न्यूजपेपरचा काढतात हातातून आणि म्हणतात अहो ऐकलं का, आज भजी खाणार आहात का? आणि ते व्यक्ती शांतपणे उत्तर देतात, तिसऱ्यांदा म्हणतोय होय. तर याचा अर्थ त्यांना वाटत होतं की ते काही बोलत नाहीये, पण यांना ऐकू कमी येत आहे. तर म्हणून ऍक्च्युली कमीपणा स्वतःमध्ये आहे की स्वतःचे कान आता म्हातारपणामुळे कमकुवत झालेत, पण आरोप कोणावर आहे की तुम्ही काय बोललेच नाही, 3 वेळा मी विचारते तुम्हाला भजी खाणार का म्हणून. तर ह्या छोट्या छोट्या घरगुती गोष्टी आहेत, पण खरं तर या आपल्या आयुष्यातला आपल्याला एक उदाहरण देत आहेत की अनेक वेळा आपण जेव्हा पटकन इतरांवर दोषारोपण करतो, हे असे ते असे म्हणून, तर त्यामुळे खूप ऍक्च्युली शांतपणे त्याच्यावर विचार करायला पाहिजे, गंभीर विचार करायला पाहिजे. असू शकतात, याला मी नाकारत नाही, असं म्हणत नाही की प्रत्येक जण आपल्याला सोडून एकदम साव आहे आणि आपणच चुकीचे होतो, हा अजिबात त्याचा उद्देश नाही. पण एक थोडं पारखून बघायला पाहिजे. तर सकृत गीतामृतम सहनम, भगवद्गीता आपल्या चेतनेला शुद्ध करणार, आपल्या दृष्टिकोनाला शुद्ध करणार. तर त्या सकृत गीतामृतम सहनम संसार मूलनाश. मागच्या वेळेस आपण जी काही चर्चा केली त्यातून 1-2 मुद्दे कोणी सांगणार मला, जे तुम्हाला आवडले? सगळे मुद्दे सांगायची गरज नाही, पण एखादा मुद्दा जर तुम्हाला स्वतःला आवडला असेल तर एखादा सांगणार, मागच्या वेळेस आपण काय शिकलो किंवा काय आपण विचार केला मागच्या वेळेस? धृतराष्ट्राचा युद्धाकडे बघण्याचा विचार आणि बरेच ऍक्च्युअल पोझिशन जी आहे त्याच्यामध्ये फार डिफरन्स आहे. तो शेवटपर्यंत त्याला डिफरन्सच राहतो त्याच्या ह्याच्यात. बरोबर. तो काय डिफरन्स होता? याच्याकडे सगळी काही शक्ती आहे, पण त्या शक्तीमुळे अभय नाही. आणि आपल्याला हे लहानपणापासून शिकवलं, जो जेवढा शक्तिमान तो तेवढा अभय प्राप्त करेल. पण वास्तविक आपण बघतो की त्याच्याकडे अभय नव्हता. थँक्यू. अजून एखादा नाही सांगणार? अर्जुनाकडे किंवा पांडवांकडे काही नसताना सुद्धा तो निर्भीडपणे त्यांना सांगतो श्रीकृष्णांना की तुम्ही मला मध्यभागी घेऊन चला, कारण मला जवळून बघायचे कोण कोण उपस्थित आहेत. हा खूप छान पॉइंट आहे की 12 वर्षाचा वनवास समाप्त करून एका अर्थाने बाह्य रूपात त्यांच्याकडे काही नाही. पण आपण मागच्या वेळेस चर्चा केली की ऍक्च्युली 12 वर्ष वनवासात अनेक वेळा जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग असे आले जेव्हा त्यांना मदत करायला कोणीच नव्हतं, तर म्हणतात ना, ज्यांचं कोणी नाही त्यांचे परमेश्वर. तर म्हणून सगळ्यांना हाक मारून जेव्हा आपण थकतो आणि जेव्हा कोणीच आपल्याला आपल्या हाकेला दाद देत नाही, तेव्हा मग शेवटी आपण म्हणतो की परमेश्वर आता तूच आहेस. तर एका अर्थाने जेव्हा वारंवार यांच्या जीवनामध्ये तसे प्रसंग येत होते की कोणी त्यांना मदत नव्हतं करत, तर त्याचा त्यांनी काय दृष्टिकोन बघितला की आम्हाला वारंवार परमेश्वराला हाक मारण्याची एक संधी मिळते आणि खरोखर कोणीच नाही त्यांच्याकडे. तर म्हणून त्या 12 वर्षांमध्ये जितके काही असे कठीण प्रसंग झाले त्याच्यामध्ये त्यांनी एकदम आतुरतेने अवलंबून होऊन भगवंतांना हाक मारली. आणि कदाचित मागच्या वेळेस आपण चर्चा केली, पण एक बाळ आपल्या आईला कशा प्रकारे हाक मारतो तशा प्रकारे त्यांनी परमेश्वराला हाक मारली. आणि त्यामुळे एखाद्या आईला कितीही व्यस्त असली, आई स्वयंपाक करण्यामध्ये व्यस्त असते, घराची देखरेख करण्यामध्ये व्यस्त असते, पण लहान बाळ जर कुठेही असेल घरात आणि त्यांनी जर एकदा हाक मारली आई म्हणून, तर आई जे काही काम करायचं ते सगळं सोडून त्या लहान बाळाला मदत करायला येणार, कारण तिला वाटतं की याला मदतीची गरज आहे, माझ्यावर अवलंबून आहे बाळ. तर तशा प्रकारे विठू माऊली म्हणतात. तर ते परमेश्वराचा हे गुण आहे. परमेश्वराकडे अनेक गुण आहेत. परमेश्वराचं एक नाव आहे अनंत. अनंत नाव काय? कारण त्यांच्याकडे अनंत शक्ती आहेत, अनंत गुण आहेत. तर अनंत गुण असणाऱ्या व्यक्तीचा सर्वात प्रमुख गुण काय? अनंत गुण असणाऱ्या परमेश्वराचा सर्वात प्रमुख गुण आहे की जरी त्याच्याकडे अमाप शक्ती आणि सर्व काही आहे, पण त्या अमाप शक्ती असलेल्या अजित व्यक्तीवर पण आपण जिंकू शकतो. पण त्या अजित व्यक्तीवर जिंकण्यासाठी एकच मार्ग आहे फक्त, आणि तो आहे प्रेमाचा मार्ग. प्रेमामध्ये शक्ती बाजूला राहते. प्रेमामध्ये फक्त प्रेमच जिंकतं. मग त्याच्यामध्ये पैसे,
पोझिशन, पद, याला काही. तर म्हणून परमेश्वर परमेश्वर आहे, आणि त्या परमेश्वर या शब्दामध्येच येतं परम ईश्वर, परम नियंत्रक, परमेश्वर. पण परमेश्वरला पण आपण जिंकू शकतो, आणि ते या पांडवांनी किंवा इतर जे कोणी वरिष्ठ भक्त आहेत. आपण प्रल्हादाबद्दल मागच्या वेळेस एक छोटा संदर्भ घेतला होता, नरसिंह चतुर्दशी होती म्हणून. तर या सगळ्यांनी काय केलंय, यांनी प्रेमाद्वारे अजित परमेश्वराला जिंकलंय. आणि बाकी सगळ्यांनी, रावण असू दे, हिरण्यकशिप असू दे, कोणी अजून असू दे, दुर्योधन, दुःशासन असू दे, त्यांनी युद्धामध्ये किंवा चपळतेने किंवा आपली बुद्धी वापरून परमेश्वराला हरवण्याचा किंवा त्याच्यावर मात करण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न केला. तर बाकी कुठल्याही मार्गाने जेव्हा आपण परमेश्वराशी जिंकण्याचा प्रयत्न करतो तर नेहमी तो निष्फळ ठरणार. आणि जेव्हा आपण प्रेमाने परमेश्वराला एक नातं जोडायचा प्रयत्न करतो तेव्हा तो यशस्वी होतो. तर हे आपण इथून पुढे जाऊया. तर मागच्या वेळेस भीती या शब्दावर आपण चर्चा करत होतो. तर एक भर्तृहरी म्हणून एक राजा होऊन गेले आहेत भारतात, उज्जैनच्या जवळ होते ते. तर त्यांच्या जीवनामध्ये एक विशेष एक घटना घडली. त्यांचं त्यांच्या पत्नींवर, राणीवर खूप विशेष प्रेम होतं. एकदा आपल्या राणीला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी एक खूप महागडी अशी अंगठी दिली आणि राणीला म्हटलं की ही केवळ तुझ्यासाठी आणि ही पूर्ण या प्रदेशामध्ये कुठेही मिळत नाही, हे तुम्हाला आणून दिली आहे मी, माझं प्रेम आहे याच्यात. आणि काही दिवसांनी एका गवळीणीने त्यांना ती अंगठी आणून दिली. तर त्या गवळीणीने जेव्हा त्या राजांना ही अंगठी आणून दिली तर म्हणाले तुमच्याकडे कशी आली ही अंगठी? तर म्हणे नाही, एक महागडी ही अंगठी आहे आणि मला एका माणसाने दिली, आणि मला एवढी महागडी अंगठी त्या साधारण माणसाकडे कशी येईल, हा विचार करून मला वाटलं की कुठेतरी काहीतरी तुमच्या तिजोरीमध्ये कदाचित चोरी झाली असेल, म्हणून मी तुमची दौलत तुम्हाला आणून दिली. मग राजाने जेव्हा ती अंगठी बघितली तेव्हा त्याला माहिती आहे ही अंगठी कोणाला दिली होती. तर ते राणीकडे गेले आणि म्हणाले आठवतं तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला एक अंगठी दिली होती, ती अंगठी कुठे आहे? म्हणजे आहे ठेवलेली, नाही मला बघायची आहे ती अंगठी. तर ती देऊ शकली नाही कारण तिच्याकडे नव्हती ती अंगठी. मग शेवटी थोडा तपास केला तेव्हा लक्षात आलं की त्या राणीचं प्रेम सेनापतींवर होतं, राजाचं प्रेम राणीवर होतं. तर त्यांनी राणीला ती अंगठी दिली. मग राणीने कधीतरी प्रेम प्रकरण म्हणून त्या सेनापतीला ती अंगठी दिली होती. त्या सेनापतीचं या राणीवर अजिबात प्रेम नव्हतं, पण तो पण खेळ खेळत होता कारण त्याला राणीकडून काही पाहिजे असेल. सेनापतीचं एका महिलेवर प्रेम होतं. तर त्यांनी, राजानी राणीला दिलेली अंगठी आणि राणीने सेनापतीला दिलेली अंगठी त्या सेनापतीने एका महिलेला दिली. ती महिला त्या सेनापतीशी खेळ खेळत होती. तर त्या महिलेने एका माणसाला अंगठी दिली आणि त्या माणसाने त्या गवळीणीला दिली आणि हे सगळं निघालं त्या परिस्थितीत. तर मग हे जे भर्तृहरी आहेत यांनी त्या राणींच्या सौंदर्याला बघून एक सौंदर्य शतक म्हणून एक कविता केली. जर गुगलवर तुम्ही सर्च केलं भर्तृहरी सौंदर्य शतक, तर त्याच्यामध्ये राणीचं सौंदर्य त्यांनी मांडलंय कवितांमध्ये. आणि ज्या दिवशी ही घटना घडली तर त्यांना लक्षात आलं म्हणजे राणीचं माझ्यावर जे काही प्रेम होतं किंवा कमीत कमी दर्शवत होती ती, तेही खोटं. राणीला त्या दिवशी कळलं की सेनापती मला जे म्हणत होते की तो खूप सुंदर आहेस, तेही खोटं. सेनापतीला लक्षात आलं की त्याला जी महिला, स्त्री गोड गोड बोलत होती ती खोटी. असं करत करत त्याला एक लक्षात आलं की हा जो एक खोटारडेपणा आहे हा केवळ माझ्यासोबत नाही झालाय, हिच्यासोबत झालाय, याच्यासोबत झालाय, हिच्यासोबत झालाय, याच्यासोबत झालाय. तर त्या दिवशी त्यांच्यामध्ये थोडी एक विरजण पडलं दुधाला. तर त्या दिवशी त्यांनी दुसऱ्या टोकाला गेले आणि त्यांनी एक मग वैराग्य शतक लिहिले. तर जो राजा आधी सौंदर्य शतक लिहिला होता त्यांनी नंतर मग एक वैराग्य शतक लिहिलंय. तर त्या वैराग्य शतकामधला हा एक श्लोक आहे. तर याच्यामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे, भोगे रोग भयम, 9 प्रकारचे वेगवेगळे इथे भय किंवा भीती त्यांनी सांगितले. भोगे रोग भय म्हणजे ज्या व्यक्तीची तब्येत वगैरे छान आहे आणि छान तो उपभोग करतोय, इंद्रिय तृप्ती करतोय, त्याला एक भीती असते नेहमी. वारंवार त्याला कधीतरी कुठेतरी कोणी दिसलं की ज्याला काही आजार आहे, तो म्हणतो अरे हा आजार मला तर नाही होणार. तो म्हणतो भोगे रोग भयम कुले च्युती भयम. आणि जे उत्तम कुलवंत लोक आहेत त्यांना असं वाटतं की आपल्या कुळामध्ये
कधी काही ऱ्हास तर नाही होणार. आपण आपल्या कुळाची मान सन्मान सगळं राखून ठेवलाय, तर त्याच्यामध्ये कधी असं नाही होणार. तर कधी काय म्हणतात ना की अरे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे, का तर कुळाला पुढे घेऊन जाण्यासाठी. वित्ते नृपालाद भयम. जो धनी व्यक्ती आहे त्याला वाटतं की कोण राजा कर तर नाही वाढवणार. नृप म्हणजे राजा, तर इन्कम टॅक्स तर नाही वाढणार आणि माझे एवढे मेहनतीने कमावलेले पैसे कोणतरी घेऊन तर नाही जाणार. तर वित्ते नृपालाद भयम. माने दैन्य भयम. ज्याचं समाजामध्ये खूप नाव आहे, मान सन्मान आहे, त्याला वाटतं की काही करून माझा कुठे अपमान तर नाही होणार. बले रिपू भयम. जो खूप शक्तिशाली व्यक्ती आहे त्याला वाटतं की माझा कोणीतरी शत्रू तर निर्माण नाही होते. आज तो माझ्यासमोर उभा नाहीये, पण कुठेतरी व्यायाम करत असेल, कुठे खूप मोठा बलवान एक दिवशी माझ्या समोर येईल. तर प्रत्येक बलवान व्यक्तीला समोर कुठेतरी माझा शत्रू याची भीती असते. रूपे जराया भयम. रूपवान रूपवती यांना असं वाटतं की म्हातारपण नाही यायला पाहिजे माझ्यावर, कारण म्हातारपणी सौंदर्य नष्ट होतं. शास्त्रे वादी भयम. जो शास्त्रांमध्ये निपुण आहे, खूप हुशार आहे, त्याला प्रत्येक गोष्टीसाठी एक श्लोक पाहिजे आणि माहिती पण आहे. त्याला वाटतं इतर कोणी विद्वान व्यक्ती तर नाही ना निर्माण होत आहे. तर शास्त्रे वादी भयम म्हणजे जो वाद घालेल माझ्याशी, त्याला एखादा श्लोक सांगितला तर तो म्हणेल अरे त्या शास्त्रामध्ये तर तो दुसरा श्लोक आहे. रामायणामधली एक गोष्ट सांगितली तर तो म्हणतो अरे महाभारतामध्ये दुसरी गोष्ट आहे. तर म्हणून शास्त्रे वादी भयम. गुणे खल भयम. जो गुणवान व्यक्ती आहे त्याला वाटतं की माझ्यामध्ये कधी काही एखादा चांगला गुण नष्ट झाला तर. आणि नंतर काय कृतांतात भयम. काया म्हणजे शरीर, आणि या शरीराचा कधीतरी अंत होणार आहे, तर मृत्यूचं भय. तर यांनी म्हटलंय अशा प्रकारचे 9 लोक आहेत आणि हे सगळे 9 लोक जे हे यशाचं एक प्रतीक मानलं जातं. पण या सगळ्या 9 लोकांना कुठली ना कुठली भीती आहे. मग अभय कोणाला आहे तर म्हणतात शेवटी सर्वम वस्तू भयान्विता भुवी नृणाम वैराग्यम एव अभयम. जो वैराग्य इथे जो शब्द वापरलाय तो म्हणजे जो अर्जुनाकडे होता, की त्याच्याकडे जी शक्ती आहे त्याला तो काय म्हणतोय, ही परमेश्वराची कृपा आहे आणि म्हणून परमेश्वराला मदत होईल किंवा परमेश्वराची सेवा म्हणून आपण वापरू शकतो. तर मोठे मोठे राजे होऊन गेले. शिवाजी महाराजांबद्दल पण आपण मागच्या वेळेस चर्चा केली. पण शिवाजी महाराजांनी त्यांचा जो झेंडा आहे तो कुठल्या रंगाचा आहे? शिवाजी महाराजांच्या राज्याचा झेंडा. तर हा एक साधारण प्रश्न विचारतोय मी तुम्हा सर्वांना, की हा जो कपडा आहे हा साधारणपणे लोक घालत नाहीत, बरोबर? हा जो कापड आहे, हा जो रंग आहे, याला एक विशेष प्रतीक आहे कशाचं तरी, बरोबर? बाकी सर्व रंग आपण वापरतो, पण हा रंग जरा एक आपण थोडा बाजूला ठेवतो. तर एक राजे आहेत. राजे म्हणजे लोकांवर राज्य करणारे, मालमत्ता असणारे छत्रपती आहेत, उंच सिंहासनावर बसणारे आहेत. एक इंग्रज व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस होते, तेव्हा त्यांनी रायगडावर हत्ती बघितला आणि हा जो सगळा कार्यक्रम चालू होता, सभेत चालू होता, तर दूर हत्ती होता. ही कुड नॉट बिलीव्ह इट. तो म्हणाला हत्तीवर येऊ शकत नाही. या राजाचं इतकं कसं काय ऐश्वर आहे, कारण हत्ती आळशी असतात आणि हत्तीला एक गोष्ट, आळशी असल्या कारणाने चालणं तर कठीणच आहे, पण उंच चढाव चढणं हे तर अशक्यच आहे. साधारण एक लठ्ठ व्यक्ती असेल, कोणी जाड व्यक्ती असेल, चढणं कठीण जातं. तर हत्ती डोंगरावर कधी चढत नाही. तर म्हणतात या राज्याभिषेकाला हत्ती कुठून घेऊन आले? कदाचित हे हत्ती कुठेतरी खोटे असतील, त्यांनी शेवटपर्यंत स्वीकारच नाही केला. तर असे हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आजही त्यांचं नाव आहे, आजही त्यांच्या प्रती इतरांना आदर आहे आणि अनेक अनेक जहागीरदार, अनेक अनेक जागीरांवर त्यांचं वर्चस्व आहे आणि अनेक अनेक सैनिकांनी त्यांना नेहमी मान सन्मान दिला. आपणही आजही त्यांना आदर करतोय. तर हा तुम्हाला सर्वांना एक नम्र प्रश्न आहे की एखादा राजा आपल्या राज्याचा जो झेंडा आहे, ध्वज आहे, तो भगवा कसा काय ठेवू शकतो? रंग निळा असू शकतो, लाल असू शकतो, पांढरा असू शकतो, शांतीचं प्रतीक म्हणून. याच्यावर कधी विचार केला आपण? आपलेच आहेत, उत्तर भारतातले कोणी नाही. सो हा सांगा, कोणीतरी सांगू शकतो. तर असं म्हणतात, डिटेल्स वेगवेगळे असू शकतात. आपण तेव्हा नव्हतो, पण जे काही ऐकलंय
की एका अर्थाने तुकाराम महाराजांकडून त्यांनी जी काही शिकवण स्वीकारली त्याच्यातून त्यांना एक लक्षात आलं की फक्त कपडे बदलून मानसिकता बदलत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांनी शिकवलं की जरी तुम्ही गृहस्थ आश्रमी असले तरी पण परमेश्वरासाठी अवलंबून तुम्ही जीवन जगू शकता. आणि मग तेव्हा त्यांनी परत राज्य स्वीकारलं, कारण एक क्षण आला होता जेव्हा त्यांनी राज्य नाकारलं होतं. आणि मग जेव्हा रामदास स्वामी भेटले तेव्हा रामदास स्वामींच्या शिकवणीने पण ते खूप प्रभावित झाले. रामदास स्वामींनी पण त्यांना ती शिकवण दिली की तुम्ही तुमचं कर्तव्य करत करत, पण कसं कर्तव्य करायचंय, केवळ कर्तव्य करण्यासाठी कर्तव्य नाही करायचंय, तर परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी कर्तव्य करायचंय. तर तुम्ही परमेश्वराचा धर्म, परमेश्वराची मंदिरं, परमेश्वराच्या शिकवणी, परमेश्वराचे साधू संत यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही राजे बना. राजर्षी 4थ्या अध्यायामध्ये एक शब्द येतो, इमम राजर्षयो विदुः. तर राजर्षी राजा आणि ऋषी या 2 शब्दांचा समन्वय आहे. तर एक असा राजा जो बाहेर दागिने वगैरे घालतो किंवा राजसिंहासनावर बसतो, पण त्याची मानसिकता एका ऋषीची आहे, त्याला म्हणतात राजर्षी. श्रीकृष्ण हा शब्द वापरतात 4थ्या अध्यायात, तेव्हा आपण त्याच्यावर विश्लेषण करू. राजर्षी, तर राजर्षीच्या मानसिकतेमध्ये शिवाजी महाराजांनी राज्य केलं. आणि एक असा प्रसंग आला जेव्हा त्यांनी रामदास स्वामींना सांगितलं, हे राज्य तुमच्या शिकवणीवर चालू आहे, तुम्ही जे शिकवलं, म्हणून हे राज्य तुम्हाला, तुमच्या चरणी. आणि रामदास स्वामींनी काय केलं असेल, रामदास स्वामींनी ते राज्य स्वीकारलं. आणि धन्यवाद, एका शिष्याने आपल्या गुरुला दिलंय, आता मी गुरु आहे ना, तर मी तुला हे राज्य देतोय आणि ही माझी भेट, माझी संपत्ती तुझ्याकडे देतोय. तर स्वतःची संपत्ती आपण छान सांभाळतो, आपलं पाकिट आपण सांभाळू, आणि आपलं ज्याच्यावर प्रेम आहे किंवा आपल्याला ज्याच्या प्रती आदर आहे त्याची वस्तू जर आपल्याकडे ठेवली असेल तर ती आपण कशी सांभाळू, आपल्या प्राणापेक्षा जास्ती सांभाळू. तर रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांनी दिलेलं राज्य स्वीकारलं आणि तत्क्षण म्हटलं, आता हे राज्य माझं आहे, माझं राज्य मी तुला देतोय, माझ्या राज्याची नीट काळजी घे. तर मग आता दुसऱ्यांची वस्तू, दुसऱ्यांचं राज्य, म्हणून शिवाजी महाराजांनी अधिक तत्परतेने आणि खूप अजून मन लावून ते राज्य केलं. म्हणून कारण ते रामदास स्वामींचं राज्य आहे, शिवाजी महाराजांचं राज्य नव्हे. म्हणून एकमेव राजे आहेत या भारतवर्षामध्ये ज्यांच्या ध्वजा हा भगव्या रंगाचा आहे. तर म्हणून इथे जे लिहिलंय, सर्वम वस्तू भयान्वित भुवी, की प्रत्येक वस्तूची आसक्ती ही नेहमी भीती निर्माण करणार. आज माझ्याकडे जे आहे ते उद्या जाणार तर नाही. रूप असू दे, सौंदर्य असू दे, पैसे असू दे, जे काही असू दे, छोटी वस्तू असू दे किंवा मोठी वस्तू असू दे, सूक्ष्म असू दे किंवा स्थूल असू दे, पण एकदा मला कुठल्याही गोष्टीची आसक्ती निर्माण झाली. आणि या जगाचा आपण एक गुण बघितला होता आपल्या गीता कोर्समध्ये, अशाश्वतम, की या जगामध्ये प्रत्येक गोष्टी ही अशाश्वत आहे. कोणाचा कालावधी जास्ती असेल, कोणाचा कालावधी कमी असेल, पण अशाश्वत आहे. तर त्याच्यातून, त्या आसक्तीतून भीती निर्माण होते. आणि म्हणून भर्तृहरी इथे म्हणतायत, ज्याच्याकडे ती आंतरिक वैराग्य आहे. आणि हे शिकण्यासाठी आपल्याला उदाहरणं किती आहेत. आपला पूर्ण भारत देश जे आहे हे अशा प्रकारच्या वृत्तीने बनलेलं आहे की बाह्य रूपाने जर बघितलं तर हा व्यक्ती अत्यंत आसक्त वाटतो. शिवाजी महाराज अनासक्त होते म्हणून त्यांनी काही राज्याकडे दुर्लक्ष कधीच केलं नाही, उलट अधिक जबाबदारीने राज्य केलं. तर कधी कधी वैराग्य या जगामध्ये चुकीच्या नजरेने का बघितलं जातं, कारण वैराग्य जर आपण नीट समजलं नाही तर त्याच्याने निष्काळजीपणा निर्माण होतो. म्हणून जर नीट समज नसेल आपल्याला की वैराग्य म्हणजे काय, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला काय शिकवण दिली हे जर आपल्याला नीट माहिती नसेल तर त्याच्यातून निष्काळजीपणा किंवा बेजबाबदारपणा निर्माण होतो. आणि कधी कधी अध्यात्मामध्ये जेव्हा आपण पाऊल ठेवतो आणि आपण कुठल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगितलं आता मी थोडंसं भगवद्गीतेला जायला सुरुवात केली, कधी कधी नकळतपणे त्या व्यक्तींचा आपल्याला विरोध होतो. आपल्याला नका जाऊ त्या भगवद्गीतेच्या क्लासला, भगवद्गीता ऐकून कल्याण कोणाचंच झालं नाहीये. का बरं? कारण जर भगवद्गीतेला आपण नीट नाही समजलं, जर या वैराग्य शब्दाला नीट नाही समजलं, मग काय होईल माहितीये, आपण बेजबाबदार होतो, आपण निष्काळजीपणा करतो. आणि त्या निष्काळजीपणाला या समाजामध्ये जेव्हा कोणी बघतो तर त्याला वाटतं जर अध्यात्म म्हणजे हा निष्काळजीपणा असेल, जर अध्यात्म म्हणजे असा बेजबाबदारपणा असेल, मला अध्यात्म नको.
याच्यापेक्षा मी एक जबाबदार गृहस्थ म्हणून जगतो, एक जबाबदार आई वडील भाऊ बहीण म्हणून जगतो, एक पती पत्नी म्हणून जगतो. म्हणून अध्यात्माला जो काही विरोध आहे तो वास्तविक अध्यात्माला कधीच नसतो. जर वास्तविक अध्यात्म आपण कोणासमोर मांडलं तर त्याला कधीही विरोध नसू शकतो, कारण ऍक्च्युली विचार करण्याची, जीवन जगण्याची ती एक उच्च शैली आहे. पण जेव्हा केव्हा अध्यात्माला विरोध असेल, तुम्हाला पण जर कोणी सांगितलं गीतेच्या प्रवचनाला जाऊ नका, भगवद्गीता वाचू नका, या प्रवचनांमध्ये काही बदल घडणार नाही, तर त्या व्यक्तीला वाईट नजरेने नका बघू. मला जेव्हा कोणी असं म्हणतात की तू गीता बिता काय करतोस, जेव्हा मी या मार्गाला लागलो तेव्हा मला म्हणा या वयात नाही करायचं हे सगळं, जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा करायचंय. तर अनेक लोकांनी एक प्रयत्न केला, पण त्याचा मला कधी तिरस्कार नाही वाटला किंवा वाईट नाही वाटलं. मला एक लक्षात आलं, यांच्या समोर जी जी उदाहरणं असतील ती कदाचित त्यांनी बेजबाबदार लोकांना बघितलंय. अध्यात्माच्या नावावर परिवाराकडे दुर्लक्ष करणं, अध्यात्माच्या नावावर सामाजिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं, अध्यात्माच्या नावावर अनेक गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, आणि त्याच्यामुळे भगवद्गीतेला किंवा अध्यात्माला जे काही वाईट नाव आलंय ते अध्यात्मामुळे नाही आलंय, ते गीतेमुळे नाही आलंय, ते श्रीकृष्णांमुळे नाही आलंय. पण श्रीकृष्णांची शिकवण योग्य पद्धतीने न समजता जेव्हा आपण म्हणतो मला गीता समजली, ज्या दिवशी कोणी म्हणतो की मला गीता समजली त्या दिवशी तुम्हाला समजायला पाहिजे याला तर नक्कीच नाही समजली. तसं म्हणतात, द मोर यू नो दॅट यू डोंट नो. जेवढं आपण ऐकतो, जेवढं आपण श्रवण करतो, जेवढं आपल्याला हळूहळू समजत जातं, उमजत जातं, तसं तसं आपल्याला समजतं हा दृष्टिकोन तर माहितीच नव्हता. तर असं वाटतं पहिल्या दिवशी आपण जेव्हा आध्यात्मिक कार्यक्रमाला येतो तेव्हा असं वाटतं मला एवढंच अध्यात्म शिकायचं आहे, बाकी सगळं मला माहितीच आहे, लहानपणापासून आमच्या घरी तसे संस्कार होतेच. तर इतकं आता फक्त 1-2 प्रवचन जर ऐकले, 1, 2, 3, 4 तासात एक तासाचं तुमचं प्रवचन असतं, 2-3 प्रवचन माझं थोडंसं फक्त बाकी आहे, बाकी सगळं मला लहानपणापासून माहिती आहे. तर 4 प्रवचन ऐकलं तर लक्षात येतं मला एवढं शिकायचं बाकी आहे, आणि एवढं शिकल्यानंतरच लक्षात येतं की एवढं शिकायचं बाकी आहे, आणि एवढं शिकल्यानंतर लक्षात येतं की पूर्ण शरीरच बाकी आहे. साधारणपणे भौतिक ज्ञानामध्ये जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं असं वाटतं की थोडंसंच बाकी आता, आणि या उलट अध्यात्मामध्ये असं वाटतं अरे हे तर माहितीच नव्हतं, अरे हे पण माहिती नव्हतं, अरे हे तर ऐकलंच नव्हतं, अरे हे तर अजिबातच माहिती नव्हतं. तर जेवढं आपल्याला जसं जसं आपण श्रवण करतोय, जसं जसं आपण ऐकतोय, तसं जसं आपली भूक वाढत असेल तर मग आपण वास्तविक अध्यात्म शिकतोय. आणि जसं आपण पुढे जातोय आणि आपली भूक थोडी कमी होत असेल म्हणजे कदाचित आपण नीट ऐकत नाहीये किंवा आपल्याला नीट समजत नाहीये. तर म्हणून हा जो श्लोक आहे हा का दाखवला की जेव्हापर्यंत माणूस आसक्त राहील तेव्हापर्यंत त्याच्या जीवनामध्ये भीतीचं नेहमी नित्य स्थान राहील. आणि धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये म्हणूनच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भीतीचं एक नित्य स्थान होतं. धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये इतकी आसक्ती आहे, नित्य स्थान असेल. पण जसं हे म्हणाले की अर्जुनाकडे बाह्य रूपाने धन दौलत काहीच नाहीये, फक्त त्याच्याकडे एकच गोष्ट आहे, एक प्रामाणिक हाक मारायची एक त्याच्यामध्ये क्षमता आहे. आणि त्याच्यामुळे एका अर्थाने आपण म्हणू शकतो की जरी एक ते राजे आहेत, अर्जुन असतील, युधिष्ठिर असतील, पण तरी पण अभय आहे. म्हणून तो वास्तविक जो अभय आहे तो कधी येतो जेव्हा आपण आपला आंतरिक वैराग्य ज्या प्रमाणात आपण वाढवू त्या प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये अभयाला एक ऍक्च्युली शाश्वत स्थान मिळेल. तर कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटलं की मला भीती का वाटते, तर आपल्या घराबाहेर एक कुत्रा ठेवून, आपल्या घराबाहेर एक CCTV कॅमेरा ठेवून ते अभय कधीच नष्ट होणार नाही. मोठ्या मोठ्या बंगल्यांच्या बाहेर पण कुत्री असतात किंवा CCTV कॅमेरा असतो, पण शेवटी रात्रीची झोप ही लागतच नाही. नवीन गाडी असेल बाहेर तसं वाटतं की त्या गाडीला कोणी स्क्रॅच मारला तर, नवीन घर घेतलं तसं वाटतं त्याला काही कोणी नुकसान केलं तर, नेहमी प्रत्येक गोष्टीला काही ना काही असणार. पण जेव्हा आपल्याला माहिती आहे की मला जे काही मिळालंय हे शेवटी मी जेव्हा इथे आलो तेव्हा हातात काहीच नव्हतं, आणि जेव्हा जाणार आहे तेव्हा पण हातात काही घेऊन जाणार नाहीये, तर जे काही येते परमेश्वराचं आहे, आणि ते मी यथाशक्ती यथामती मी भगवंतांच्या सेवेत लावतोय का, मी भगवंतांचा गुणगौरव करण्यासाठी त्याचा वापर करतोय का, या भावनेने जेव्हा आपण जीवन जगू त्या प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये अभय येईल. आपल्या जीवनातील सर्व भीतींचे मूळ स्रोत काय आहे, कारण आपण भीतींबद्दल भरपूर चर्चा केली आहे. तर श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्ण
हे उद्धवाशी बोलतायत आणि हा श्रीकृष्णांचा श्लोक आहे. तर याच्यामध्ये खूप छान म्हणतात, भयम द्वितीय अभिनिवेशतः स्यात् ईशाद अपेतस्य विपर्यय स्मृती. तर यामध्ये श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात की उद्धवा, एका मनुष्याच्या जीवनामध्ये भीती कधी निर्माण होते. तर आपण भगवद्गीतेचा जेव्हा गीता कोर्स केला तेव्हा आपण बघितलं की परमेश्वराचं सूक्ष्म नियंत्रण आहे. छोट्या स्तरावर ॲटम्स, न्यूक्लियस वगैरे आपण बघितलं, आणि अगदी प्रचंड मोठ्या स्तरावर पण परमेश्वराचं नियंत्रण आहे. मोठे मोठे ग्रह फिरत आहेत पण ते कधी आदळ आपट होत नाही त्यांची, त्यांचं स्पीड सगळं काही एकदम पूर्ण नियंत्रित आहे. तर जेव्हा एका व्यक्तीला लक्षात येतं की माझ्या जीवनाचा कुठलाही पैलू असा नाहीये जो परमेश्वराच्या नियंत्रणाबाहेर आहे, माझ्या जीवनामध्ये जे काही आहे ते परमेश्वराच्या नियंत्रणाखाली चालू आहे. पण नियंत्रण असूनही परमेश्वराचा मोठेपण आहे की त्यांनी आपल्याला एक स्वातंत्र्य दिले. तर हे स्वातंत्र्य कसं समजलं जाऊ शकतं? एका झाडाच्या बुंध्याला दोरीच्या सहाय्याने आपण एका गायीला बांधलंय, तर ती गाय मोकळी आहे का? गळ्यात दोर आहे पण गोल फिरू शकते ती, आणि त्या दोराची जेवढी लांबी आहे तेवढ्या लांबीमध्ये ती गाय थोडी त्या झाडाकडे जाईल, कधी दूर जाईल, कधी अशी गोल जाईल, डावीकडे जाईल, उजवीकडे जाईल. तेवढं स्वातंत्र्य आहे. पण त्या स्वातंत्र्याला एक सीमा आहे. ती कुठली सीमा आहे? त्या दोराची लांबी आणि त्या दोराला, त्या बुंध्याला बांधलेली जी गाठ आहे ती गाठ जर सुटली तर मग ती गाय पळून जाऊ शकते. पण त्या गायीला का बरं बांधून ठेवलं असेल? एखाद्या गायीला, एखादा शेतकरी, गाय आई आहे, गायीला म्हणजे आईला दोऱ्याने असं बांधून ठेवतात गळ्यामध्ये. मग या शेतकऱ्याने त्या गायीला का बरं बांधून ठेवलं असेल? गाय कधी कधी न समजता, तिला तेवढं कळत नाही, निरागस आहे, निरागस आहे, प्रेमळ आहे. गावातून बाहेर कधी कधी जंगलात जाते ती, आणि जंगलात गेल्यावर कोल्हे असतात. जंगलात गेल्यावर तिच्यावर मारहाण होऊ शकते. तिच्या सुरक्षिततेसाठी त्या गायीला बांधून ठेवतात. पण जशा प्रकारे बंधनकारक बांधण नसतं ते, म्हणजे कोंडून नाही ठेवलंय तिला, तिला सुरक्षिततेसाठी बांधून ठेवलंय की ती पळून जाऊ नये, पण तिला स्वातंत्र्य दिलंय की ती गोल गोल फिरू शकते. तसं परमेश्वराने हे जे जग निर्माण केलंय ते तसं निर्माण केलंय. आपण आपली अधोगती खूप जास्ती करू नये तेवढी बंधन आहेत आपल्यावर. या मनुष्य जीवनामध्ये, या मनुष्य शरीरामध्ये आपण प्राण्यांसारखं जगू नाही शकत नाही. आपण भरपूर प्रयत्न करतोय प्राण्यासारखं जगण्याचा, पण एक म्हणतो ना आपण पाशवी जीवन, म्हणजे अगदी पाशवी जीवन नाही जगू शकत नाही. सुसंस्कृत व्यक्ती म्हणतो अरे इतक्या खालच्या स्तरावर मी नाही उतरू शकत. तर एक ते मनुष्य समाजामध्ये जी संस्कृती आहे, मनुष्य समाजामध्ये नियम दिलेत, लहानपणापासून जे शिकवणी दिलेत, त्यांनी काय केलंय, एका अर्थाने तशी ती दोरी बांधून ठेवली. स्वातंत्र्य आहे, एकदम असं घट्ट बांधून नाही ठेवलंय दोर, तर तेवढं स्वातंत्र्य आहे. पण कधी कधी गाय काय करते, आपले जे शिंग असतात, अगदीच एकदम अशी हुशार गाय असेल, अति हुशार म्हणतो ना आपण, तर ती बघते गाठ बांधलेली आहे, आणि गाठ कशी बांधली, असे दोन टोकं घेतले आणि ते एकामेकाने फसवले आणि अशी गाठ मारली, तर ती शिंग घेते आणि ती गाठ मारलेली असते ना, त्याच्यामध्ये शिंग टाकून असं 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 करून ती गाठ सोडते. आणि कधी गाठ सोडून गाय मग पळून जाते. पण तिला हे माहिती नाही की त्या शेतकऱ्याने त्या गायीला बांधलं होतं ते तिच्या सुरक्षिततेसाठी बांधलं होतं. तर कधी कधी कोणी मनुष्य असतील जे सामाजिक बंधनं, परंपरा याची जी गाठ मारलेली असते त्याला आपल्या शिंगाने सोडतात आणि स्वतःची अधोगती किंवा स्वतःचं नुकसान करून घेतात. तर अशा प्रकारे समजा एका सुसंस्कृत व्यक्तीला लक्षात आलं की माझ्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये परमेश्वराचं नियंत्रण आहे, परमेश्वराची एक त्याच्यामागे एक लॉजिक आहे की परमेश्वराने असं का केलं, आपल्या संस्कृतीमध्ये असे नियम काय आहेत, असं का दिलं. तर त्याच्या जीवनामध्ये त्याला नेहमी परमेश्वराचा एक हात दिसतो. आणि एक नास्तिक व्यक्ती कोण आहे? नास्तिक व्यक्तीच्या जीवनामध्ये तेच अन्न आहे, एका नास्तिक व्यक्तीच्या जीवनामध्ये तेच पाणी आहे, तीच नदी आहे, तोच सूर्य आहे, तोच चंद्र आहे, वेगळा नसतो. पण जेव्हा एक आस्तिक व्यक्ती त्या सूर्याकडे बघतो, तो म्हणतो परमेश्वराने माझ्या जीवनासाठी जे काही गरजेचं आहे ते माझं जन्म होण्यापूर्वी करून दिलंय. तसं म्हणतात की स्त्री शरीर जे त्याच्यामध्ये बाळ पोटामध्ये येण्यापूर्वी त्याला दूध पाजण्याची शक्ती नसते, पण पोटामध्ये जेव्हा बाळ ग्रहण करतात तेव्हा शरीरामध्ये शक्ती येते.
जसं म्हणतात, कसं परमेश्वराने हे शरीर पण कसं बनवून ठेवलंय की त्या शरीरामध्ये शक्ती नसते, पण बरोबर बाळ झाल्यानंतर ती पोषण देऊ शकते. सो आपला जन्म होण्यापूर्वी आपल्याला जे जे लागेल ते अगदी आईच्या पोटापासून पहिल्या क्षणी जेव्हा जन्म घेतो तेव्हा बाळाला काय लागतं? गाईचं दूध लागतं? नाही लागत, आईकडून लागतं पोषण. दॅट इज द बेस्ट. नाही, सायंटिफिकली ऑल्सो प्रूव्हन, मदर्स मिल्क इज द बेस्ट मिल्क. सो जन्माच्या आधीपासून आपल्याला जीवनभर पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून मॅटर्निटी वॉर्ड मध्ये काय लागणार आहे त्याची अरेंजमेंट आधीच झालेली आहे. पहिल्या दिवशी आपल्याला आईचं दूध लागणार आहे, 6 महिन्यांनी गाईचं दूध लागणार आहे, त्याच्यानंतर पेच लागणार आहे, त्यानंतर धान्य लागणार आहे, त्यानंतर अमुक लागणार आहे, त्यानंतर सो आधीपासून सगळं झालेलं आहे. तर म्हणून आस्तिक व्यक्ती जेव्हा सूर्याला बघतो, आस्तिक व्यक्ती जेव्हा एका नदीला बघतो, त्याच्यामध्ये त्याला परमेश्वराचा निळा हात दिसतो. तो जेव्हा आकाशाला बघतो तेव्हा त्या निळ्या रंगामध्ये त्याला निळा हात दिसतो. जेव्हा नदी वाहते तेव्हा त्या निळ्या पाण्यामध्ये त्याला निळा हात दिसतो. आणि जेव्हा एक नास्तिक व्यक्ती त्याच नदीला बघतो आणि त्याच आकाशाला बघतो, तो म्हणतो या आकाशाला मला नियंत्रण करायचंय, या नदीला मला माझ्यासाठी वापरायचंय. मग प्रदूषण आपण कधी करणार? प्रदूषण आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण त्याच्यामध्ये परमेश्वराची संपत्ती नाही आहे. जर आपण या नदीला परमेश्वराची संपत्ती बघितली, जर या पूर्ण वातावरणाला परमेश्वराची संपत्ती बघितली, आपण त्याला प्रदूषण नाही करू शकत. सो एक परमेश्वरावर ठाम विश्वास असणारा आस्तिक किती प्रमाणात सज्जन असेल? तो कुठले नियम भंग करणार? सामाजिक नियम भंग करणार, परिवारातले नियम भंग करणार, आई वडिलांशी उद्धटपणे बोलणार, नदीला प्रदूषित करणार. प्रत्येक ठिकाणी त्याला एक निळा हात दिसून हे परमेश्वराने माझ्यासाठी सोयी सुविधा करून ठेवली, हे परमेश्वराने माझ्या शरीरासाठी सोयी सुविधा, परमेश्वराने माझ्या मानसिकतेसाठी एक सोयी सुविधा करून ठेवली. तर जसं जसं आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा हात बघतो, तसं तसं आपल्या जीवनामधून अभय येणार, भीती जाणार. आणि या श्लोकामध्ये सांगतायत द्वितीय म्हणजे आपल्या इथे आपल्या ज्या काही धारणा आहेत, आपले जे काही विचार, त्याच्यामध्ये जेव्हा आपण एक द्वितीय जग निर्माण करतो, काल्पनिक जग निर्माण करतो, आणि त्या काल्पनिक जग कसं आहे? ईशाद अपेतस्य विपर्यय अस्मृती, ज्याच्यामध्ये परमेश्वराची स्मृती नाहीये. कधी कधी माहिती आहे, लहान मुलं असतात, आई वडिलांचे नियम असतील, आई वडील जर खूप मार्गदर्शन करणारे असतील, कधी कधी वीट येतो, त्रास होतो मुलांना. म्हणतात आई तू इतकं मला हे असं करायचं, ते तसं करायचं. वडील असतात कधी कधी, हे असं नाही करायचं, ते तसं नाही करायचं. तर त्यांना ते ऐकायचं नसतं. म्हणतात मला ना आई कुठेतरी दूर पळून जायचं. कुठे जाशील तू पळून? जिथे तू नसशील. किंवा वडिलांना कधी कधी असं चुकीने म्हणून जातात मला अशा एका ठिकाणी जायचं जिथे तुम्ही नसाल. तुम्ही नसाल का नको पाहिजे? का ते आई वडील नको आहेत त्याला? आई वडिलांशी काही प्रॉब्लेम नाहीये. आई वडिलांचे जे नियम आहेत, आई वडिलांचे जे सजेशन्स आहेत, ते असं केलं तर बरं होतं. अरे मी तुझ्या वयाचा होतो ना तेव्हा मी भरपूर चुका केल्या आहेत, पण मी त्या चुकातून शिकलोय, तर मी तुझा वडील म्हणून तुला हे का सांगतोय की तू त्या चुका नको करू. हे प्रत्येक वडिलांना वाटतं, हे प्रत्येक आईला वाटतं, पण प्रत्येक त्या मुलाला आणि मुलीला वाटत असतं पण मला शिकू द्या, मी कसा मोठा होणार, मी कशी मोठी होणार. म्हणून या संघर्षामध्ये कधी कधी जर तो बॅलन्स गेला तर तो मुलगा आणि मुलगी म्हणतो मला अशा ठिकाणी जायचं जिथे तुम्ही नसणार. तसं जेव्हा एखादा जीव, जेव्हा एखादा व्यक्ती असं आपल्या मनातल्या मनात एक द्वितीय जग निर्माण करतो ज्यामध्ये परमेश्वराला स्थान नाही, तेव्हा तो अशा कादंबऱ्या लिहितो ज्याच्यामध्ये परमेश्वराला स्थान नाही. तो अशा प्रकारे प्रवचनं देतो ज्याच्यामध्ये परमेश्वराला स्थान नाही. तो अशा प्रकारे व्याख्यानं देतो ज्याच्यामध्ये परमेश्वराला स्थान नाहीये. तर परमेश्वर इथे म्हणतायत, श्रीकृष्ण म्हणतायत, ज्या दिवशी आपण आपल्या मनातल्या मनात एक द्वितीय जग निर्माण करतो ज्याच्यामध्ये परमेश्वराला स्थान नाही, ज्याच्यामध्ये परमेश्वराची विस्मृती झाली आहे, स्मृती नाहीये, त्या ठिकाणी त्या क्षणी जेव्हा आपण द्वितीय जग निर्माण करतो असं परमेश्वराला विरहित, त्या ठिकाणी ऍक्च्युली भीतीची निर्मिती होते. याचा अर्थ जेव्हा जेव्हा आपण प्रयत्न करू आपल्या जीवनामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये परमेश्वराचा हात कसा बघता येईल, हे जर आपण स्वतःला प्रशिक्षण दिलं, स्वतःला एक जाणीव करून दिली,
माझ्या जीवनामध्ये खूप कष्ट आहेत, याच्यातून परमेश्वर मला काय शिकवतायत. कधी येतो ना, आपण ग्रॅज्युएशन केलंय, आपण सर्वांनी पोस्ट ग्रॅज्युएशन वॉट एव्हर आपण जे केलंय, सगळ्या परीक्षा सोप्या होत्या का? मला आठवत आहे माझं इंजिनिअरिंगच्या वेळेस कधी कधी ऑन द स्पॉट टेस्ट होत्या. सेमिस्टर एक्झाम असायची आमची, तर सेमिस्टर एक्झामचा लागलेलं असायचं शेड्यूल, या तारखेला 10 ते 1 3 तासाचा एक पेपर असायचा, आणि त्याच्या 15-20 दिवसाआधी एकदा क्लासमध्ये गेल्यावर टीचर मध्येच यायचे आणि म्हणायचे आज ऑन द स्पॉट टेस्ट घ्यायची आहे मला, आणि 10 मार्क या टेस्टचे. तर कधी कधी काही परीक्षा इंजिनिअरिंग मध्ये पण अचानक आल्यात, न सांगता आल्यात. म्हणून जर एक साधारण इंजिनिअरिंग कॉलेजचे एक साधारण टीचर आहेत, जर ते ऑन द स्पॉट परीक्षा देऊ शकतात आणि बघू शकतात की काय चाललंय या जीवनामध्ये, याच्या अभ्यासामध्ये, तर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये जर परीक्षा घेत असतील तर त्यामध्ये काय चुकीचं आहे. आणि त्यातून जर आपल्याला प्रोत्साहन घ्यायची एक सवय असेल की नाही, परमेश्वर म्हणून काही प्रामाणिकता असायला पाहिजे, आणि प्रामाणिकता फक्त जन्माष्टमीच्या दिवशी, रामनवमीच्या दिवशी नसावी. प्रामाणिकता ही क्षणोक्षणी असावी. प्रामाणिकता ही केवळ उत्सवांच्या दिवशी नसावी, दसऱ्याच्या दिवशी नसावी. प्रामाणिकता ही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पण असावी. हे जर मला सो हे आपल्याला स्वतःला शिकायचं आहे. तसं म्हणतात ना, दसऱ्याच्या दिवशी रावणाचा एक मोठा पुतळा करायचा आणि त्याला जाळायचा, हे महत्वाचं आहे ना, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासोबतच त्या दसऱ्याच्या त्या प्रसंगामध्ये खूप छान त्या पुतळ्याला जाळून अरे असं छान जल्लोष करत, आणि नंतर आपण जेव्हा घरी येतोय, घरी येताना ज्या मोटरसायकलवर येतोय, ज्या स्कूटरवर येतोय, ज्या कारनी घरी येतोय, आणि त्यांनी समजा आपण स्पीड वाढवून जर सिग्नल तोडला आणि जर पोलिसांनी शिटी मारली, तर त्या पोलिसाची शिटी ऐकून न ऐकल्या करण्यासारखी करून स्पीड वाढवून लगेच तिथून पळून गेलो, तर तो दसरा विफळ झाला. मग शेवटी दसरा आपण एका बाह्य दृष्टीने अटेंड केला, पण इथला जो रावण आहे, इथले जे दुर्गुण आहेत ते तसेच आहेत. तर म्हणून तो रावण मारून ऍक्च्युली हृदयाच्या रावणाला मारायला प्रेरणा मिळायला पाहिजे. रामचंद्रांनी या रावणाला मारलं, तसंच त्याच रामचंद्रांची शरण घेऊन, त्याच रामचंद्राचं नामस्मरण करून या हृदयामध्ये पण जो रावण आहे याला पण मारायसाठी मला प्रेरणा मिळायला पाहिजे. पण होतं काय की अशाच प्रकारे आपण अनेक अनेक रूढींमध्ये फसतो, आणि या दिवशी हे करायचं असतं, या दिवशी हे खायचं असतं, या दिवशी हे अभ्यंग स्नान, तर त्या सगळ्या. आता मी अनेक तरुण मुलांना मुलींना जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना विचारतो दिवाळी कशी झाली, खूप छान झाली. त्यांना विचारतो दिवाळी आपण का साजरी करतो. दिवाळी हा सण आहे, आपण पणत्या लावतो, छान गोड पदार्थ बनवतो, त्याचं मूळ कारण काय. तर अनेक तरुण तरुणींना आज एक कारणच नाही माहिती. त्यांना फक्त माहिती की दिवाळीचं ते अमावस्या जेव्हा येते तेव्हा पणत्या लावायच्या असतात, आणि छान भावंडांनी एकत्र यायचं असतं, कारण सगळ्यांना सुट्ट्या असतात, आणि मग गंमत जम्मत करायची रात्री उशिरापर्यंत, आणि सकाळी उठून चकल्या, लाडू, करंज्या खायच्या. त्यांना जेव्हा सांगतो रामचंद्र 14 वर्षांचा वनवास समाप्त झाल्यानंतर त्या दिवशी अयोध्येला परतले होते, आणि रामचंद्र येणार आहेत म्हणून अयोध्यावासींनी त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण अयोध्या नगरीला पणत्यांनी प्रज्वलित केलं होतं की चला तुम्ही आमच्या घरी येत आहे, अयोध्येमध्ये येत आहे, तर तुमचं स्वागत आहे. त्या अनुषंगाने आपण आजही आपल्या घरात पणत्या लावून रामचंद्रांचं स्वागत करतोय. तेव्हा असे डोळे असे मोठे होत होते, अच्छा असं कारण आहे होय, आम्हाला माहितीच होतं. आम्हाला वाटतं फक्त एकत्र यायसाठी गंमत करायची. सो आपली संस्कृती कशी आहे ना, फक्त परमेश्वराचं उदोउदो नाही करायचं, त्या परमेश्वराला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण स्थान द्यायचंय. आणि हे दोन्ही गोष्टी जर आपण केल्या तर आपण यशस्वी होतो. काही लोक केवळ बाह्य सगळ्या बाकीच्या गोष्टी करतात, पण आंतरिक जसे आहेत तसेच राहतात. आणि काही लोक अशा या वातावरणाने कंटाळून म्हणतात हे एवढे दिवाळी दसरे साजरे करून काही फायदा झाला नाही. पण या नास्तिक व्यक्तीच्या प्रवचनांमध्ये जेव्हा गेलो तेव्हा यांनी काय सांगितलं, हे सोडून द्या धर्म. नुसते बाहेरचे रावण जाळून काय फायदा आहे. आमच्या शेजारी एक होते, ते बाहेरचं रावण जाळायचे आणि नंतर पोलिसांना पळून जायचे. असे नको आपल्याला. आपल्याला चांगला व्यक्ती बनायचा आहे, तर आपण आतमधल्या आपल्या दुर्गुणांवर मात करूया. तर नास्तिकवाद जो स्वतःला सज्जन बनवण्याचा प्रयत्न करतो तोही काही जास्ती वेळ चालत नाही. का बरं? कारण शेवटी तो कुठल्या तत्वांवर आधारित नाहीये.
तर इथे श्रीकृष्ण म्हणतायत जेव्हापर्यंत आपण आपल्या मनातल्या मनात एक काल्पनिक द्वितीय विश्व बनवू ज्यामध्ये परमेश्वर अस्तित्वात नाहीये तेव्हापर्यंत आपल्या जीवनातून भीती नाही जाणार. या श्लोकाच्या आधारावर आपण म्हणू शकतो जितक्या प्रमाणात आपण आपल्या जीवनाच्या कमऱ्यात प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हे स्वतःला जर प्रशिक्षण देऊ शकलो की प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराच्या अनुमतीशिवाय परवानगीशिवाय होऊ शकत नाही. फक्त मला हे शिकायला पाहिजे की या प्रसंगाद्वारे परमेश्वर मला काय शिकवतायत. तर आपल्या जीवनातून भीती ही पूर्णपणे नष्ट होऊ शकते. या व्यतिरिक्त भीतीला नष्ट करण्याचा दुसरा कुठलाही पद्धत नाही, दुसरी कुठलीही गोष्ट शक्य नाही. सो हे त्याचं भाषांतर आहे. माझ्याकडे मराठी नाही, माझ्याकडे इंग्लिश आहे म्हणून मी हे इंग्लिशमध्येच लिहू शकलो. तर इथे लिहिलंय when the living entity thus turns away from the Supreme Lord, he also forgets his own constitutional position as a servant of the Lord. This bewildering, fearful condition is affected by the potency for illusion called Maya. जेव्हा परमेश्वरला आई वडिलांना जेव्हा पळून एखादा मुलगा जेव्हा बाहेर शहरात पडतो अर्ध्या रात्री भीतीने ग्रस्त होतो तो, तसंच परमेश्वरला विसरून आपण जेव्हा या जंगलामध्ये फिरतोय तेव्हा आपण भीतीने ग्रस्त होणार. तर जेव्हापर्यंत धृतराष्ट्र हा श्रीकृष्णांची शरणागती नाही स्वीकारणार, जेव्हापर्यंत दुर्योधन आणि दुःशासने श्रीकृष्णांची शरणागती नाही स्वीकारणार तेव्हापर्यंत ते भीतीने ग्रस्त राहणार. या श्लोकापर्यंत येण्यापूर्वी काही महत्वाचे श्लोक आहेत त्यावर आपण थोडी चर्चा करूया. तर मागच्या वेळेस आपण एक पटकन बघितलं होतं की कशा प्रकारे दुर्योधन हे खूप चतुर व्यक्ती आहेत आणि आपल्याच गुरूंना एक मार्गदर्शन करण्याची भूमिका करतायत. तर 7व्या श्लोकामध्ये म्हणतायत अस्माकं तु विशिष्टा ये तान निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थांतान ब्रवीमि ते. नायकम मम सैन्यस्य, हे द्रोणाचार्य माझ्या सैन्यात मोठे मोठे व्यक्ती कोण आहेत ते मी तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला माहिती असावं म्हणून. हे छोटे छोटे गोष्टी का महत्वाच्या आहेत कारण याच्यातून आपल्याला मानसिकता कळते की म्हणतात सैन्य कोणाचं आहे, माझं आहे. आणि त्याच्यामध्ये गुरु कोण आहेत, द्रोणाचार्य आहेत. आणि द्रोणाचार्य म्हणतात तुमच्या माहितीसाठी आपल्याकडे कोण कोण मोठी मोठी लोक आहेत. कारण याच्या आधी ते भीम, अर्जुन, समोरच्या सैन्यातल्या लोकांची त्यांनी लेखणी केली होती, उल्लेखले होते. तर आता म्हणतात पण आपल्याकडे पण खूप मोठे मोठे लोक आहेत ते तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी असावं. आणि या उलट महाभारताच्याच युद्धामध्ये जेव्हा अर्जुन आणि हे सगळे एकत्रित झाले तर म्हणतात अर्जुनाने 2 बाण मारले. एक बाण भीष्मांच्या रथाच्या समोर असा तो येऊन जमिनीत पडला आणि द्रोणाचार्यांच्या समोर एक जमिनीत आला. तर कोणाला काही कळलं नाही की अर्जुन हा श्रेष्ठ धनुष्यबाण चालवणार आहे, याला जर मारायचं असतं तर सरळ तो बाण सरळच जातो, जमिनीत का मारला याने. मग तेव्हा द्रोणाचार्यांनी सांगितलं हा जो बाण आहे हा मला नमस्कार केला जाईल. आपण जसं मोठ्यांच्या पाया पडतो तसं अर्जुनाने. आणि तेव्हा भीष्मांनी युद्ध सुरू होण्याच्या आधी अर्जुनाचे हे विचार बघून ही मानसिकता बघून त्यांना सांगितलं होतं विजयी भव. तर एकीकडे द्रोणाचार्य आणि भीष्मांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेणारा अर्जुन आहे आणि दुसरीकडे नायकम मम सैन्यस्य संज्ञार्थांतान ब्रवीमि ते. माझं सैन्य आहे मग त्याच्यावर मालकी दाखवतोय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर शिष्याने कधी गुरूंना माहितीसाठी सांगायचं नसतं पण गुरूंनी शिष्याला माहिती द्यायची असते. अशा प्रकारे 8व्या श्लोकामध्ये दुर्योधन म्हणतायत भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तीस तथैवच. त्याच्यामध्ये एक सांगतात भवान म्हणजे द्रोणाचार्य, भीष्म, कृप, अश्वत्थामा, कर्ण, सौमदत्ती आणि एक नाव घेतात विकर्ण. तर हे विकर्ण कोण आहेत? विकर्ण हे 100 भाऊ असतात ना. तर 100 भावामधला एक भाऊ आहे त्याचं नाव आहे विकर्ण. पण या विकर्णामध्ये कधी काय ऐकलंय का तुम्ही कुठल्या युद्धामध्ये त्याने काही युद्ध केलंय किंवा कोणाला पांडवांशी युद्ध करताना? तर ऍक्च्युली सगळ्यात साधारण भाऊ म्हणजे विकर्ण आहे. पण त्याचं नाव कोणासमोर मोजलं गेलंय? द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा आणि सौमदत्ती. तर या सगळ्या श्रेष्ठ योद्धांमध्ये एक नाव जोडलं गेलंय विकर्णाचं. का माहितीये?
जेव्हा द्रौपदीवर अत्याचार करत होते तेव्हा केवळ एका व्यक्तीने कौरवांकडून त्याला विरोध केला होता, तो होता विकर्ण. विकर्ण जरी दुर्योधनाचा भाऊ असेल पण कुठेतरी त्याच्या आतमध्ये धर्माचे शेष लेश होता. तर म्हणून त्यांनी तेव्हा हात वर केला होता, एक मिनिट, हे जे चाललंय हे चुकीचं चाललंय. तर ते दुर्योधनाला अजूनही लक्षात आहे. दुर्योधन म्हणतो आता पण हे युद्धाच्या पूर्वी याला जर असं काही वाटलं की हे लोक चांगले लोक आहेत तर हा दुसऱ्या साईडला जाऊ शकतो. तर तेव्हाची जी युद्ध होती त्याच्यामध्ये ही एक फॅसिलिटी होती, युद्ध सुरू व्हायच्या आधी तुम्ही साईड चेंज करू शकता. तर एक भाऊ आपला जर तिथे गेला तर आपले भरपूर काही सिक्रेट्स असतील, गुप्त काही गोष्टी असतील ते त्याला कळू शकतात. तर म्हणून द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, भीष्म याच्यामध्ये तो ही इज अ नोबडी, कोणाला माहिती पण नाही तो कोण आहे विकर्ण, पण त्याचं पण नाव तो डिप्लोमसी. कसा हा चतुर आहे दुर्योधन, योग्य वेळी योग्य व्यक्तीला नेहमी मस्का लावतोय तो. 9व्या श्लोकामध्ये म्हणतात अन्येच्या बहवा शूरा मद अर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा. याला म्हणतात की या युद्धभूमीवर अनेक अनेक लोक इथे उपस्थित आहेत. अन्येच्या बहवा शूरा, खूप शूर खूप आहेत अजून, मी आता हे नावं घेतले त्या व्यतिरिक्त पण. मद अर्थे त्यक्त जीविता, हे लोक माझ्यासाठी प्राण देण्यासाठी इथे. बघा कसा हा उद्धटपण आहे, हे सगळे लोक माझ्यासाठी प्राण देण्यासाठी आले. तसं म्हणतात एक कुठेतरी म्युझियम असतो ना, बऱ्याच शहरांमध्ये म्युझियम आहेत. तर त्या एखाद्या म्युझियम मध्ये पूर्वीच्या काळी 1000 वर्षापूर्वी 2000 वर्षापूर्वी लोकांना किती क्रूरतेने मारायचे असे तिथे काही मशीन्स होते. अमृतसरला कोणी गेले तुमच्याजवळ? अमृतसरला गोल्डन टेम्पल आहे, तर ते गोल्डन टेम्पलला लोक जातात, पण त्याच्या एंट्रन्सला जी बिल्डिंग आहे तिथे एक म्युझियम आहे. तर त्या म्युझियम मध्ये बरेच चित्र आहेत आणि ते चित्र काय आहेत की जेव्हा मुघलांनी भारतावर आक्रमण केलं तेव्हा रस्ता पंजाबच्या थ्रू होता. तर तेव्हा अनेक अनेक त्या लोकांनी लढा दिला होता की सनातन धर्म ही जी संस्कृती आहे त्याला वाचवण्यासाठी पहिला डिफेन्स तो होता. तर तेव्हा त्यांना कशा प्रकारे वाईट वाईट हाल अपेष्टा सहन करायला लागलं आणि भरपूर त्या गोष्टी आहेत. लहान लहान मुलांना पण कसं, तर ते चित्र आहे. आणि तिथे काही काही अशा मशीन्स पण ठेवल्या आहेत. तर त्या मशीनमध्ये असे 2 समजा असे आहेत, त्याला असे टोक आहेत आणि त्याच्यामध्ये माणसाला जर घातलं तर ते असं गोल फिरवायचे. आणि तर अशा प्रकारे एका म्युझियम मध्ये अशी ती मशीन होती. तर तिथे कोणी दुसऱ्या देशातले कोणी तिकडले अँबॅसेडर म्हणतो ना आपण, दूत, राजदूत, ते आले होते. ते त्या देशातले जे व्यक्ती दाखवत होते की ही अशी एक मशीन आहे. कधी एके काळी जेव्हा संस्कृती वेगळी होती किंवा अपभ्रंश होता संस्कृतीचा तेव्हा अशा प्रकारे हे चुकीच्या गोष्टी घडायच्या. तर म्हणतात तेव्हा एकदा एक अरबी एक कोणतरी तिकडला राजा होता किंवा जो कोणी होता, तर तो म्हणतो मला हे बघायचंय कसं चालतंय. तर हे म्हणाले हा ही मशीन चालत नाही, ही अशी कुठेतरी मिळालेली मशीन आहे, ही फक्त एक माहिती असावी म्हणून ठेवली, पण तो पण मला बघायची. तर त्याच्यासोबत एक सैनिक होता. त्या सैनिकाला त्यांनी म्हटलं चढ इकडे, आणि ती मशीन चालवून ही वॉन्टेड टू एक्सपिरियन्स. या अरबी राजाला हे बघायचं होतं की ऍक्च्युली या मशीन मध्ये त्या माणसाला कसं टाकतात आणि त्याला कशी इजा करतात. पण याला माहिती पाहिजे किंवा याला बघायचं होतं म्हणून यांनी आपल्या सैनिकाला सांगितलं की तू तिथं जा. आणि त्या सैनिकाला पण जी काही ट्रेनिंग दिली होती तर तो पण त्या मशीन मध्ये गेला आणि त्याचा काही प्रमाणात तरी ते हाल झाले. तर हे का सांगितलं की या अरबी राजाला एक स्वतःचं समाधान पाहिजे होतं की मला फक्त ऐकून कळत नाहीये की ही मशीन कशी चालते. म्हणून स्वतःच्या एका सैनिकाला त्याने ती वाईट अनुभव दिला. तर ही काय क्रूरता आहे. तर तशा प्रकारे दुर्योधन म्हणतात या सगळ्या लोकांना इथे का उपस्थित केलंय मी, माझ्यासाठी मरण्यासाठी. आणि एका अर्थाने 11व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 33 मध्ये 11वा जो अध्याय आहे तो विराट रूपाचा अध्याय. श्रीकृष्ण अर्जुनाला विराट रूप दाखवतात. तर त्याच्यामध्ये 33व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात मय्यैव इथे निहिता पूर्वमेव निमित्त मात्र भवसव्यसाची. तर त्या विराट रूपामध्ये अर्जुन बघतात की त्या विराट रूपाच्या मुखामध्ये सगळे असे सैनिक त्या महाभारतातले ते असे तिथे खेचल्या जातात. जसं मेणबत्तीची ज्योत असते आणि त्या मेणबत्तीच्या ज्योतीमध्ये कसे सगळे असे छोटे छोटे किडे जातात
तशा प्रकारे असे ते सगळे सैनिक आहेत. तर तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मय्यैवैता निहिता पूर्वमेव, की एका अर्थाने या सगळ्यांचा निकाल लागलेला आहे. कधी मॅच फिक्सिंग झाली असेल समजा, मॅच फिक्सिंगच्या आधीच ठरलेलं असतं की कुठली बाजू जिंकणार आहे. मग आता हा बॉलिंग करतोय, हा बॅटिंग करतोय, ते कशासाठी आहे? त्याचं थोडं मनोरंजन आहे थोडंसं. तसं श्रीकृष्ण म्हणतात एका अर्थाने, कारण यांनी पूर्ण आयुष्य चुकीचं जीवन जगलंय, तुमचा छळ केलाय, तर निकाल, या युद्धाचा निकाल आधीच लागलेला आहे. फक्त तू निमित्त बनू शकतोस. तर तू युद्ध सोडून पळून जाऊ नको, निमित्त मात्र भवसवेराची तू कमीत कमी प्रयत्न कर, घाबरू नकोस. मी तुझ्यासोबत आहे, मी मार्गदर्शन करायला तयार आहे. कधी काही चूक झाली तर मी सांभाळून घ्यायला पण तयार आहे, पण युद्ध मी नाही करणार, युद्ध तुला करायचं. तर कुठेतरी दुर्योधनाने इथे त्याच्या शब्दामध्ये तसंच सांगितलंय. भीमाने महाभारताच्या युद्धाच्या पूर्वी 3 शपथा घेतल्या होत्या. एक शपथ घेतली होती की मी या 100ही भावांना मारणार आहे, मी एकटा मारणार. तर अनेक असे प्रसंग आले जेव्हा अर्जुन किंवा युधिष्ठिर हे पण कौरवांना मारू शकत होते, पण त्यांना मग माहिती होतं की भीमाने शपथ घेतली म्हणून त्यांनी सोडून दिलं. आणि भीमाने खरोखर त्या 18 दिवसांमध्ये 100 भावंडांना स्वतः मारलं. दुसरी शपथ त्यांनी घेतली होती की जेव्हा द्रौपदीचा अपमान करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा दुर्योधनाने आपल्या या भागाला असा केला होता की द्रौपदीला इथे बसवू शकतो म्हणून. तर तेव्हा भीमाने सांगितलं होतं की ही जी मांडी आहे ही दुर्योधनाची मी तोडणार, कारण इथे त्यांनी चुकीचा एक संकेत केला होता म्हणून. आणि तिसरी गोष्ट म्हणलं होता कारण दुःशासनाने खरोखर ती साडी खेचण्याचा प्रयत्न केला होता आणि अपमानित केला होता. आणि तेव्हा द्रौपदीची जी परिस्थिती होती ती सर्वांसमोर येण्याची पण नव्हती. मग तेव्हा द्रौपदीने म्हटलं होतं की ज्या हाताने यांनी मला अशी एक कठीण परिस्थिती निर्माण केली आहे त्याच्याबद्दल तू काय करणार आहेस म्हणून. मग तेव्हा भीमाने सांगितलं होतं की याच्या रक्ताने मी तुझ्या केसांचं स्नान करीन म्हणून. म्हणून या 3 शपथा भीमाने घेतल्या होत्या. 100 भावांना मारीन, दुर्योधनाची मांडी तोडीन आणि दुःशासनाच्या हृदयाला फोडून फाडून त्याच्यातलं रक्त उंजळीमध्ये घेऊन येईन आणि तुझ्या केसांना, आणि केसांनी खेचून द्रौपदीला आणलं होतं, त्यामुळे तुझ्या केसांचं मी स्नान करेन म्हणून. तर हे सगळं पण दुर्योधनाला लक्षात आहे. तर दुर्योधन म्हणून द्रोणाचार्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय. मग 11व्या श्लोकामध्ये म्हणतात की तुम्ही सर्व, 11व्या श्लोकाचं भाषांतर मी वाचतोय. आता तुम्ही सर्वांनी, आता याच्या पुढे, याच्या आधी त्यांनी द्रोणाचार्यांची स्तुती केली, नंतर भीष्म म्हणाले भीष्म पण खूप श्रेष्ठ आहेत, आणि आता त्यांना असं वाटतं की बाकीचे जे इथे योद्धा आहेत त्यांना असं वाटू नये की दुर्योधन आपले राजे आहेत आणि त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं. तर परत ती एक चतुरता, सगळ्यांना सांभाळून एक पॉलिटिक्स करतो ना तसं. आता म्हणताय आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे. आणि भीष्म पितामह कोण आहेत? ज्यांना अमरत्व आहे, एका अर्थाने इच्छा मृत्यू आहे, त्यांना मदतीची गरज आहे. तर द्रोणाचार्यांना म्हणतात तुम्ही गुरु आहात म्हणून तुम्हाला मी सगळं सांगतो, पण एका अर्थाने अपमानास्पद बोलतात. भीष्मांना पण म्हणतात की तुम्ही इच्छा मृत्यू आहात आणि तुम्ही आमचे सेनापती आहेत, पण त्यांच्या प्रती पण अपमानास्पद बोलतात. आणि इतरांना सांगतात आता तुम्ही भीष्मांची मदत करा म्हणून. म्हणजे शेवटी असं म्हणतात, दुर्योधन जेव्हा चालायचा तेव्हा कधी कुठले राजे चालतात ना, तर त्यांच्यावर ऊन पडू नये म्हणून नेहमी एक छत्री असते. तर दुर्योधनाच्या वर जेव्हा पहिल्यांदा एक छत्री धरली तेव्हा दुर्योधन म्हणाला माझ्यावर छत्री पण नाही ठेवू शकत, का माझ्यावर कोणीही नाही आणि माझ्यावर काहीही नाही. असं म्हणतात की दुर्योधन जेव्हा खायचे तेव्हा आपण समजा एक भाजी घेतली वाटीमध्ये, तर त्याच्यातून आपण घेतो आणि नंतर अजून उरलेली असते, एका घासात काही ती वाटी रिकामी होत नाही, तर परत आपण दुसरी चपातीचा एक तुकडा घेऊ, परत त्याच्यात घेऊ. तर त्याच्या ताटामध्ये छोट्या छोट्या अशा अनेक वाट्या होत्या. तर एका वाटीमध्ये एका घासाचीच भाजी आणि एका वाटीमध्ये एका घासाचंच वरण. का बरं? मी कोणाचं उष्ट नाही करणार. तर इतका तो अहंकार आहे की स्वतःच्याच ताटातलं मी घेतलेलं उष्ट झालं ना ते, तर ते खाऊ शकत नाही मी, मला नेहमी फ्रेश पाहिजे. ते फ्रेश कुठल्या सीमेपर्यंत आहे पण ते की माझं स्वतःच्या ताटातलं पण उरलेलं मी नाही खाणार आणि मी जेव्हा चालणार तेव्हा माझ्यावर कोणी असू शकत नाही, तर एक छत्री नाही असू शकत. तर अशा प्रकारे याला म्हणतात एक दारूचा नशा असतो आणि तो काही तासांनी उतरतो, किंवा सिगरेटीचा असू शकतो किंवा बाकी काही मद्यपदार्थांचा असू शकतो. पण अहंकाराचा जो नशा आहे
तो उतरवल्याने कधी उतरत नाही. आणि दुर्योधन अशा प्रकारे तिथे इवन भीष्म पितामहांचा पण अपमानास्पद बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. मग भीष्म पितामहांनी अशा प्रकारे हा जो मदमत्त व्यक्ती आहे, अहंकाराने पूर्णपणे बुडालेला व्यक्ती, त्याला काय प्रतिसाद दिला असेल हे बोलतायत. दुर्योधन एक एक बोलतायत. द्रोणाचार्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला. द्रोणाचार्य काही बोलले नाही आणि भीष्मांनी पण काही बोलले नाही. काय म्हणतात, तस्य संजनयम हर्ष. भीष्मांनी बघितलं याला जर वेळ दिला ना, हा अशा प्रकारे कधी यांना गोड बोलेल, कधी यांना गोड बोलेल, मग त्यांचा अपमान करेल, मग यांचा अपमान करेल, याला गप्प बसवायला पाहिजे. त्यांनी काय केलं, म्हणतात ना, मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. कधी कोणी व्यक्ती असे एकदम कार्यक्षम असतील तर त्यांना म्हणतात की हा बोलत नाही जास्ती, हा काम करतो. तर भीष्मांनी रिस्पॉन्स काय दिला, प्रतिसाद काय दिला, त्यांनी आपला शंख वाजवला आणि त्याला दुर्योधनाला सांगितलं, तू कितीही गोड बोल, अपमानास्पद बोल, काही बोल, मी माझं कर्तव्य करणार आहे. मी शपथ घेतली होती हस्तिनापुराच्या राजसिंहासनाप्रती मी नेहमी वफादार आहे, तर मी ती शपथ घेतली होती, मी माझं कर्तव्य करेन. पण हे विचार करू नको की केवळ तुझ्याकडे द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, भीष्म असेल म्हणून तू जिंकणार आहेस. या युद्धामध्ये विजय हा शक्तीने नाही होणार आहे. या युद्धामध्ये, विशेष महाभारताच्या युद्धामध्ये विजय जो होणार आहे हा तत्वांवर आधारित होणार आहे. कालच एक वाक्य ऐकलं मी, श्रीकृष्ण शकुनीशी बोलत होते. मी टेलिव्हिजन सिरियल ना त्याची एक क्लिप बघत होतो. तर त्याच्यामध्ये शकुनी, त्याला आपण नेहमी म्हणतो ना, खूप असं छळ कपट करणारे व्यक्ती आहेत, त्यांनीच दूध क्रीडा केली होती. तर श्रीकृष्ण त्याला म्हणतात की तू अनेक वेळा फसवणूक केलीस लोकांची. तर तेव्हा शकुनी त्याला म्हणतात, श्रीकृष्णांना म्हणतात, जर माझ्यापेक्षा जास्ती या पृथ्वीवर कोणीतरी असेल ज्यांनी कपट केलाय तो तू आहेस. तर श्रीकृष्ण त्याला परत उत्तर देतात, म्हणतात होय. म्हणतात नवनिर्माण करण्यासाठी कधी कधी सर्व काही नष्ट करायला लागतं. प्राण वाचवण्यासाठी कधी कधी प्राण घ्यायला लागतात. जर कोणाला कॅन्सर असेल, व्हॉट इज कॅन्सर बेसिकली? कॅन्सर इज आपले जे हे सेल्स असतात ना, ते कुठल्या कुठल्या ठिकाणी जास्ती मल्टिप्लाय होतात, त्याचा एक रेट आहे. कॅन्सर हा कुठल्या किटाणूमुळे नाही होत. कॅन्सर इज युअर ओन सेल्स बट मल्टिप्लाइंग इट्स, म्हणून त्याचं तिथे ग्रोथ होते, ट्युमर होतो तिथे. सो ऍक्च्युली तो जो एक्स्ट्रा ग्रोथ आहे त्याला किमोथेरपीने मारायला लागतं. व्हॉट इज किमोथेरपी? पॉइझन बेसिकली. आणि म्हणून ज्यांनी कधी किमोथेरपी घेतात तर केस गळतात किंवा चेहरा असा काळवणतो. का बरं? ऍक्च्युली दे आर गिव्हिंग यू पॉइझन. मग एक विचार करेल की हे व्यक्ती पैसे देतात आणि कॅन्सरची जी ट्रीटमेंट ही महाग असते, स्वस्तही नाही आहे. म्हणजे लाखोंची ट्रीटमेंट घेण्यासाठी हा व्यक्ती कॅन्सर हॉस्पिटलमध्ये चाललाय आणि तिथे जाऊन काय घेतोय? पॉइझन. मी किती वाजता येऊ उद्या पॉइझन घ्यायला? म्हणजे उद्या सकाळी 9 वाजता या. मग 9 वाजता गेला, थोडं जरा तुम्ही रांगेत आहात, 10 पर्यंत थांबायला लागेल. ठीक आहे, पॉइझन घेण्यासाठी मी विष घेण्यासाठी 10 पर्यंत थांबतो. का बरं असं? कारण ते जे विष आहे ते त्या गरज नसलेल्या जी वाढ होते त्याच्यासाठी ते विष आहे. मग श्रीकृष्ण म्हणतात कधी कधी जीवन देण्यासाठी जीव घ्यायला लागतो आणि कधी कधी नवीन निर्माण करण्यासाठी कधी कधी सगळं काही नष्ट करायला लागतं. तर अशा प्रकारे भीष्म म्हणतायत की तू कितीही काही बोललास तरी विजय शेवटी सत्याचा होणार आहे आणि त्यासाठी जे काही करायला लागेल ते मी इथे करायला तयार आहे. त्यानंतर मग 21व्या श्लोकामध्ये अर्जुन, इथे आपण थांबूया आज. 21व्या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना म्हणताय, सेनयोर उभयोर मध्ये प्रथम स्थापय मे अच्युत. तर हे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांची एंट्री आहे. आतापर्यंत आपण जे काही श्लोक चर्चा केले त्याच्यामध्ये कोण बोलत होतं? दुर्योधन बोलत होते. आणि ते दुर्योधन द्रोणाचार्यांना जे बोलतात ते कोण सांगत होतं? संजय धृतराष्ट्राला सांगत होते. का बरं? कारण धृतराष्ट्राने पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न विचारला होता, किम कुर्वत संजय. तर आतापर्यंत जर श्लोक बघितले 21व्या श्लोकाच्या पूर्वी, तर वक्ते कोण आहे? धृतराष्ट्र, संजय, दुर्योधन. पहिल्यांदा आता श्रीकृष्ण आपल्या डोळ्यांसमोर येत आहेत. कधी सिनेमा असतो आणि सिनेमामध्ये जे मुख्य व्यक्ती असतात त्यांची जेव्हा एंट्री असते कशी असते, कोणी सांगणार मला? छान आहे, मला कोऑपरेट करतात. ऍक्च्युली सांगतात त्याच्यावर मी त्यांना विनंती करतो तेव्हा. सो मी एकेकाळी जेव्हा सिनेमा बघितले तेव्हा बघितले असा कॅमेरा असा खाली असतो आणि शूज असतात जे
असं है ना. आणि मग हळूहळू तो कॅमेरा वर जातो, मग छान गॉगल्स वगैरे असतात आणि एक छान स्टाईल असते वगैरे, बरोबर. तर कधीही कुठल्याही सिनेमामध्ये हिरोची एंट्री अशी एकदम दमदार एंट्री असते तशी. फार गमतीची गोष्ट आहे की भगवद्गीतेसारख्या ग्रंथामध्ये जिथे श्रीकृष्णांचंच नाव आहे आणि श्रीकृष्णांना श्री भगवान उवाचले, त्यांची एंट्री कशी आहे माहितीये, आपल्या अर्जुनाचे सेवक म्हणून फर्स्ट एंट्री श्रीकृष्णांची आहे. अर्जुन श्रीकृष्णांना सांगतात, हे अच्युता, माझ्या रथाला दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा. मग श्रीकृष्णांनी स्वतःची ओळख या गीतेद्वारे आपल्यासमोर कशी मांडली आहे. हे सज्जनांनो, जर तुम्हाला मला ओळखायचं असेल, आपण कार्ड देतो ना स्वतःचा, तर कधी एखाद्या मित्राच्या लग्नामध्ये तुमच्यातून कोणी त्याची कार चालवली असेल, किंवा कोणा एखाद्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये तुम्ही कधी काहीतरी सेवा केली असेल, बरोबर, तो फोटो तुम्ही जगभर पसरवणार नाही. किंवा कोणी एक अनोळखी व्यक्ती भेटला तुम्हाला, तुम्ही कोण हो, तुमची ओळख काय, तर मी हा, आणि त्या फोटोमध्ये काय आहे, तुम्ही एका मित्राची कार चालवताय आणि तो मित्र आणि नवविवाहित त्याची वधू मागे बसली आणि तुम्ही ड्रायव्हर आहात. हा फोटो तुम्ही सगळ्यांना देणार. अरे ते एका ठिकाणी एका वेळी केलं होतं, मी दुसऱ्यांच्या गाडीचा ड्रायव्हर नव्हे. पण श्रीकृष्ण म्हणतात, मी भगवद्गीतेसारख्या ग्रंथामध्ये प्रवेश कसा करणार, एका हिरो सारखा नाही करणार, मी माझ्या भक्ताचा सेवक म्हणून प्रवेश करणार. भागवतामध्ये पण श्रीकृष्णाची जो पहिली एंट्री आहे ती पहिल्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायामध्ये. आणि 7व्या अध्यायामध्ये काय प्रसंग दिलाय, महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामा आहे, हा मरत नाही, अश्वत्थामा चिरंजीव आहे. तर तो विचार करतो, हे सगळे 100 कौरव समाप्त झाले, भीष्म समाप्त झाले, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे समाप्त झाले, पण ना मला आहे ना पांडवांच्या विरुद्ध काहीतरी करायचंय. पण या पांडवांसोबत श्रीकृष्ण नेहमी असतात, तर पांडवांना काही करू शकत नाही. मग आता काय करायचं, बघवत नाहीये यश, पांडवांचा विजय बघवत नाहीये आणि माझ्या बाजूच्या लोकांचा पराजय बघवत नाहीये अश्वत्थामाला. आणि कारण तो चिरंजीव आहे म्हणून त्याचा मृत्यू होत नाहीये, काय करेल तो. मग तेव्हा ती कथा येते, तेव्हा तो प्रसंग येतो. त्यांनी विचार केला, असा तो पळून गेला होता युद्धभूमीवरून, कारण पराजय झाला होता, ते एका झाडाखाली बसला होता. मग तेव्हा त्यांनी एक बघितलं की एका कावळ्याने, एका घुबडाने कावळ्याने काही अंडी दिली होती आणि त्या घुबडाने काय येऊन केलं, रात्री जेव्हा तो कावळा नव्हता तेव्हा कावळ्याच्या अंड्यांना फोडलं आणि खाल्लं. तो घुबड रात्री असतो ना, दिवसा नसतो, त्यासाठी नॅचरल आहे ते. त्याच्यातून त्यांनी प्रेरणा घेतली अश्वत्थामाने आणि म्हणाला, हे जे 5 पांडव आहेत हे श्रीकृष्णांपासून नेहमी रक्षित आहेत, यांना काही करू शकत नाही. त्याचं नेक्स्ट जनरेशन काय आहे, त्यांची मुलं कोण आहेत. सुभद्राचा मुलगा होता तो गेला अभिमन्यू, आणि मग द्रौपदीची 5 मुलं, 5 पांडवांची एक मुलं. तर ही मुलं शिबिरामध्ये झोपलेली होती. तर झोपलेल्या अवस्थेमध्ये जसं त्या घुबडाने त्या कावळ्यांच्या अंड्यांना मारलं ना, तसं अश्वत्थामाने झोपलेल्या द्रौपदीच्या 5 मुलांना मारलं झोपलेल्या अवस्थेत. आणि त्यांचे जे शिर आहेत ते दुर्योधनाकडे घेऊन गेला आणि दुर्योधनाला मृत अवस्थेत येतो, त्याची ते मांडिका. तर दुर्योधनाला कुठेतरी शेवटी त्याचाच वंश येतो, सेम वंश आहे ना, तर म्हणाला, अरे अशा प्रकारचं दुष्कृत्य मी पण कधी नाही केलं, तू कसं काय केलंस. आता ही जेव्हा बातमी द्रौपदीला कळली, द्रौपदी जेव्हा त्या शिबिरात गेली तेव्हा बघितलं की माझे 5 मुलं ते मरण पावलेत आणि हे वीर योद्धा होणार होते, यांना असं झोपलेल्या अवस्थेत मारलं, कोणी मारलं. तर मग द्रौपदी येऊन अर्जुनाला सांगते, बघा कोणीतरी मारलंय. आणि अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात, जशा प्रकारे तुम्ही माझं रथ महाभारताच्या 18 दिवसांमध्ये चालवलं, तसं आता मला या एकाला कोणातरी शोधून काढायचं, तुम्ही चला. तर असे हे निघतात शोधायला, कोणी 5 मुलांना मारलं आणि समोर केवळ एक अश्वत्थामा असतो. तेव्हा अश्वत्थामा हे द्रोणाचार्यांचा मुलगा, म्हणून द्रोणाचार्यांनी भरपूर विद्या त्याला पण दिली होती. तर त्याच्याकडे ब्रह्मास्त्र करायची विद्या होती. माताजींना पण एक माईक द्यायला पाहिजे, अर्ध लेक्चर ते पण बोलतायत. सो ते पण एक ब्रह्मास्त्र मारतात स्वतःला वाचवण्यासाठी. मग आता तो ब्रह्मास्त्र जेव्हा अर्जुनाकडे येतोय तेव्हा अर्जुन काय करणार. अर्जुनाचा एक खूप मोठा गुण आहे, नेहमी श्रीकृष्णांना विचारतात की काय करायचं. तर श्रीकृष्ण म्हणतात, ब्रह्मास्त्राला आपण कापू शकत नाही, ब्रह्मास्त्राला कापू शकत नाही, आपण एक काम करू शकतो,
तू पण एक ब्रह्मास्त्र कर. आणि हे दोन ब्रह्मास्त्र कारण एकच आहे, ब्रह्मास्त्र वस्तू एक आहे, तर हे दोन ब्रह्मास्त्र भेटून एक ब्रह्मास्त्र होतील. आणि तुला द्रोणाचार्यांनी विद्या दिली होती की ब्रह्मास्त्र जर तू सोडू शकतोस तसं त्याला खेचू पण शकतोस, पण दुसऱ्यांचा ब्रह्मास्त्र तू खेचू शकत नाहीस. म्हणून तू पण एक ब्रह्मास्त्र सोड, मग ते एक होईल आणि त्याच्यात विड्रॉ कर म्हणून. मग तसं श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार तो जो ब्रह्मास्त्र अश्वत्थामाने सोडला होता तो त्यांनी विड्रॉ केला. आणि मग तेव्हा अश्वत्थामाला पकडला आणि अश्वत्थामाला मग द्रौपदीच्या समोर घेऊन येतात. आणि तेव्हा द्रौपदी गुरुपुत्र आहेत ते, तर द्रौपदीच्या 5 मुलांना त्या गुरुपुत्रांनी मारलंय. आणि तिनेच सांगितलं की ते घेऊन या, कोण आहे हा, कोणी मारलं माहिती नव्हतं तिला. पण जेव्हा अर्जुन अश्वत्थामाला घेऊन येतात आणि म्हणतात की तो गुरुपुत्र आहेत, तेव्हा श्रीकृष्णांच्या आणि अर्जुनाच्या समक्ष द्रौपदी म्हणते नका मारू याला. तेव्हा द्रौपदी काय म्हणते, माझ्या मुलांना मी गमावून बसली आहे, तर आपल्या तरुण मुलांना गमावण्याचं दुःख मी आता सोसलंय, ते दुःख मला याच्या आईला नाही द्यायचंय. विचार करू शकता काय हृदय. जेव्हापर्यंत माहिती नव्हतं तेव्हापर्यंत आक्रोश होता, जेव्हा माहिती नव्हतं तेव्हापर्यंत खूप राग होता, पण जेव्हा लक्षात आलं की हे म्हणतात यांच्या आईला त्रास, संभाव्य त्रास आहे, तो झालेला नाही अजून, जो झालेला नाहीये, जो संभाव्य त्रास आहे तो होऊ नये, पण मी सोसले 5 मुलांना मी आता कमावलंय, तर मला त्रास झाला त्याचा, तर त्यांना होऊ नये म्हणून मला सोडून द्या म्हणून. तर हा जो प्रसंग आहे हा श्रीकृष्णांची भागवतातली एंट्री आहे. तर आपण भागवत सप्ताह वगैरे ऐकतो ना सगळीकडे 7 दिवसांची, तर त्या भागवतात पण श्रीकृष्णांची जी एंट्री आहे ती कशी आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांची एंट्री एका सेवकाच्या रूपात, तशाच प्रकारे भागवतामध्ये पण जसं रामायण हे रामचंद्रांच्या पूर्ण जीवनावर आहे, तसं भागवत हे श्रीकृष्णांच्या जीवनाची स्टोरी आहे. त्यांच्या बाललीला, त्यांचं लोणी चोरणं, हे सगळं कुठून येत आपल्याला भागवत. त्या भागवतात जे पूर्णपणे, महाभारत हे श्रीकृष्णांवर आधारित नाहीये, महाभारत हे पांडवांची स्टोरी आहे आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्णांची एक साईड रोल आहे. पण भागवत जे आहे हे श्रीकृष्णांचे जीवन, जर रामायणामध्ये एकच रामचंद्र आहे, तसं त्या भागवतामध्ये पण श्रीकृष्ण एंट्री कशी करतात, अर्जुनाचे सेवक म्हणून. तर 2 प्रमुख ग्रंथ आहेत श्रीकृष्णांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर. एक आहे श्रीकृष्णाची शिकवण जर माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी गीता आहे, आणि जर श्रीकृष्णाचं जीवन माहिती पाहिजे असेल तर भागवत आहे. या दोन्ही एकदम श्रेष्ठ पुस्तक आहे श्रीकृष्णांना जाणून घेण्यासाठी. आणि कोण श्रीकृष्ण, जे आपण आपल्या गीता कोर्समध्ये बघितलं, विष्णूंचे स्रोत आहेत, सर्व अवतारांचे स्रोत आहेत ते श्रीकृष्ण, ज्यांना व्यास ऋषी नाव नाही घेत आणि म्हणतात श्री भगवान उवाच. त्या श्रीकृष्णांवरचे जे 2 मुख्य पुस्तक आहेत गीता आणि भागवत, त्या दोन्ही पुस्तकांमध्ये श्रीकृष्ण जेव्हा एंट्री करतात तेव्हा इट इज नॉट ए ग्रँड एंट्री, इट इज अ व्हेरी हंबल एंट्री. एकदम नम्रपणे येतात, मी ना माझ्या भक्ताचा सेवक आहे. आणि म्हणून तो जो शब्द इथे अर्जुनाने वापरलाय, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयामे अच्युत, इथे माहिती आहे तो जो हा इथे मी म्हटलं तो कुले च्युती भयम, त्याच्यात काय विश्लेषण दिलं होतं आठवतंय, माझ्या कुळाचं पतन नाही व्हायला होतं. च्युती म्हणजे पतन होणं, अच्युत म्हणजे जो कधी पतन नाही होत. तर तेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना अच्युत म्हणून का म्हणतात माहितीये, हे अच्युता, हे श्रीकृष्ण, तू तुझ्या भक्तांची काळजी घेण्यामध्ये आजपर्यंत कधी चुकला नाहीयेस, तर म्हणून कृपया माझ्यावर पण कृपा कर आणि 2 सैन्यांच्या मध्ये माझ्या रथाला घेऊन जा. आणि असं केल्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण त्या रथाला घेऊन गेले आणि अर्जुनाला म्हणतात बघा हे समोर कोण आहेत उभे आणि बघा इथे कोण आहेत, तेव्हा मग अर्जुन स्वजनांना बघतात आणि 28व्या श्लोकापासून अर्जुन मग पूर्णपणे भ्रमित होऊन 5 वेगवेगळी कारणं देतात. तर ते आपण पुढच्या याच्यापासून अर्जुनाद्वारे प्रतिकार, तर श्लोक क्रमांक 28 पासून 2य अध्यायातल्या श्लोक क्रमांक 6 पर्यंत अर्जुनाची कारणं आहेत का मी युद्ध करू नये, तर त्याच्यावर आपण पुढच्या वेळेस चर्चा करूया. तर अर्जुन भ्रमित का झाले आणि अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं काय नातं आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. आणि या पूर्वपीठिकेवर जेव्हा आपण अर्जुनाची ती कारणं बघू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की अर्जुनाची ही कारणं किती श्रेष्ठ कारणं आहेत, साधारण कारणं नाही आहेत. आणि त्या श्रेष्ठ कारणांना पण श्रीकृष्ण कसे छान आपल्याला समजावून सांगतात की नाही, ही श्रेष्ठ कारणं पण चुकीची आहेत. जर तुम्ही कोणाशी कसं डील करायचं, कोणाशी कसं हाताळायचं ते जर समजत नसेल तर इव्हन ते श्रेष्ठ कारणं पण फेटाळून लावतात श्रीकृष्ण. तर त्याला म्हणतात भगवद्गीता.
तर ते आपण पुढच्या वेळेस पासून चर्चा करूया. तर प्रसाद इथे आहे, आपण जप करणार आहोत एक मिनिट, आणि ते अरेंजमेंट होईपर्यंत जर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. विकर्ण हा धृतराष्ट्राच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहे. गांधारीचा नाहीये ना. त्यांची दुसरी बायको होती, मी नाही ऐकलं कधी. विकर्ण दुसऱ्या बायको आणि गांधारीचे 100 हो, मग विकर्ण ते 100तून नाही आहे. नाही. आणि मला तर तो नंतर जेव्हा ह्या सैन्यातून त्यासाठी तो पांडवांच्या सैन्यात गेला ना. विकर्ण हा त्याच्या दासीचा मग धृतराष्ट्राचा. दुसऱ्या तेव्हा त्यांनी विरोध केला होता. दासीचा मग युयुत्सू होता ना, दासीचा पुत्र युयुत्सू युयुत्सू यूज होता. पण मग विकर्ण हा नंतर ह्याच्यात गेला ना पांडवांच्या इथेच राहिला तो इथे, कारण त्याची ती वाहवा केली दुर्योधनाने, तर तो कौरवांकडूनच लढला, पांडवांकडे नाही गेला तो. मग युद्ध सुरू झालं. कर्णाची तो कौरवामध्ये नव्हताच ना कधी, तो कौरव नव्हता ना, ते दासी पुत्रांमुळे त्याला असं लेखायचं नाही त्याला. हरे कृष्ण. एक सूचना आहे, आपला पुढचा क्लास 3 जूनला असेल.